जगातील विद्यार्थी असं म्हणून की मी स्लो शिकवलं नाही. माझ्या टीचिंग मध्ये काहीही अडचण असेल तर मला तुम्ही प्रूव्ह करून दाखवावं. एवढं स्लो सहसा कोणी शिकवत नाही. आणि एवढं स्लो सुव्यवस्थित प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर करून शिकवून देखील जर तुम्हाला हे वाक्य येत नसेल तर जगात तुम्हाला सिंपल पास शिकवणार कोणी मिळणार नाही, लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा बघा, परत परत तेवढंच होमवर्क करा. जोपर्यंत आपल्याला वाक्य आपोआप येत नाही तोपर्यंत ते तेच करत राहा. खुद का प्रकाश दुनिया को दिखाना है तो आपको जलना पड़ेगा. मेहनत करनी पड़ेगी, मेहनत के सिवाय फल नहीं मिलता है, लक्षात ठेवा. जॉईन केल्यावर गप्प बसा रे, गोंधळ करू नका. बर, जर हे वाक्य आलं तर पुढचं पण वाक्य आलं पाहिजे. पुढचं याच्यापेक्षा सोपं आहे. होमवर्क कोणी केला. अच्छा, ते झालं नाही आपलं ना, ते झालेलं नाही वाक्य. त्याने होमवर्क केव्हा केला, हे वाक्य समजा. त्याने होमवर्क केव्हा केला. नवीन मुलं सांगा, When त्याच्यापेक्षा हे he सोपं आहे. बोला. when he did गधे अनिरुद्ध, क्या रे, तुमको इतना याद नहीं है? WH के बाद में वर्बल क्वेश्चन रिपीट करना है. इतना दिमाग कहाँ गया, किराए से दिया क्या? देखो इधर, वेन के बाद में इसको कॉपी करो ना. दिमाग क्यों लगा रहे हो? वेन ही कहाँ से आएगा? वेन डिड ही डू होमवर्क. मी तुम्हाला किती वेळा बोंबलून सांगितलेलं आहे की WH क्वेश्चन बनवताना WH शब्दानंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. वर्बल क्वेश्चन ऑलरेडी तुमच्याकडे आहे, तरीही तुम्हाला WH क्वेश्चन सांगता येत नसेल तर तुमच्यासारखा बावट माणूस सापडणार नाही, शोधून देखील. लक्षात घ्या, मी जे बोलतोय हे रेकॉर्ड होते. एवढं सुव्यवस्थितपणे, सुटसुटीतपणे, स्वच्छपणे शिकवलं जात असेल आणि तुम्ही त्याचं जर एनकॅशमेंट करत नाही आहात, पालकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. त्यांच्याकडून करून घ्या. करून घ्या म्हणजे काय, तुम्ही त्याला समोर बसा, त्याला अभ्यास करायला लावा. काहीच पर्याय नाही. यू डू नॉट हॅव एनी ऑप्शन दॅन. कुठे मॅडम? बोला ना मग, मॅडम सांग, फोन कर. बस बस. एक चेअर घ्या, एक मला द्या. बोलो रे मॅडम. मॅडम तुम्ही इकडे या रे मध्ये. तुम्ही काय तिकडे बाजार टाकलाय, मच्छी मार्केट? हा, समजलं का सगळ्यांना मी काय बोलतोय ते? डिड यू ऑल अंडरस्टँड? चला, कवळ्याचं मला सांगा. मला असं वाटतं पॉझिटिव्हची प्रॅक्टिस आता सफिशियंट झाली आहे. निगेटिव्ह मध्ये एंट्री करायची आपण. हा, येस सर. अभ्यास करत नाहीत त्यांचा, घरी जाऊन मी त्यांच्या नोटबुकवर होमवर्क करत नाही, आणि जरी मी केला तरी त्यांना येणार नाही. लक्षात घ्या. एक्सरसाइज, मग तो अभ्यासाचा असो किंवा व्यायाम असो, हा तुम्हालाच करावा लागतो. असं नाही होत मी खूप श्रीमंत आहे, मला व्यायाम करायचा आहे, मग एक दोन लेबर लावले, माझ्यासाठी व्यायाम करा रे, ऐसा नाही चलता है. स्वतःलाच अभ्यास करावा लागेल. तुम्हाला जर यावं असं वाटत असेल स्वतःला, तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, समजून घ्या. पालकांनी जास्त समजून घ्या, विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनी समजून घ्या. आणि माझं रास्त म्हणणं आहे, जर विद्यार्थ्याला काही येत नाही तर चूक 100% पालकाची आहे. तुम्ही म्हणाल कशी, रेकॉर्ड होते, तुम्ही म्हणाल कशी, तर पालक त्यांना अभ्यासासाठी बसवण्यास फेल ठरतात, अयशस्वी ठरतात. अभ्यासासाठी बसवा, त्याला समजलेलं आहे, फक्त त्यांना करणं गरजेचं आहे. जर पालकांचं जर पाल्य ऐकत नसेल, मध्ये पालकांचं पाल्य ऐकत नसेल तर माझ्याकडं एक वाक्य आहे, वारी पण चालू आहे, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, काहीच पर्याय नाही. तुम्ही म्हणाल की आमचं लेकरू इंग्लिश मीडियम टाकलंय, आता आम्हाला काहीच करण्याची गरज नाही. एकदम चुकीचं. ज्या दिवशी तुम्ही हे बोलू रे, हे गाणं
बसा ना इकडं, बोल का इकडं, रेकॉर्डिंग चालू आहे. हा 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 चला. समजता का मी काय बोलतो ते? ज्या दिवशी तुम्ही येस तुमचा सर. पाल्य इंग्लिश मिडियमला टाकता त्या दिवशी तुमची जबाबदारी कमीत कमी 3 पटीने वाढते. लक्षात घ्या. बर, फायदे काय नंतर बोलेल काहीतरी आपण नंतर नक्कीच बोलू. चला, आपण पॉझिटिव्हची प्रॅक्टिस बऱ्यापैकी केलेली आहे. आता निगेटिव्हची प्रॅक्टिस करू आणि निगेटिव्हची प्रॅक्टिस झाल्यानंतर परत पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची एकत्र प्रॅक्टिस करू. ठीक आहे. प्रॅक्टिसला आपण कमी पडणार नाही आहोत, प्रॅक्टिस भरपूर केली जाईल. सर, तुम्ही जेव्हा एखाद्याला ऍड करता ना त्याला स्वरा, त्यांना म्यूट कसं करायचं वगैरे थोडक्यात सांगायचं, किंवा क्लासरूम मध्ये सांगा, किंवा असेंब्लीच्या वेळेस सगळ्यांना एकत्र सूचना द्या. म्यूट कसं करायचं, अनम्यूट कसं करायचं, सांगताना काय ऍक्टिव्हिटी कसं अनम्यूट करायचं, परत आपलं बोलायचं झाल्यावर म्यूट कसं करायचं. एक 2 मिनिटाचा डेमो द्या ना सर, पेपरवर लिहून. टीचर्स प्लीज डू दिस. कोणतरी करा उद्या, त्यांना असेंब्लीमध्ये सगळ्या सूचना द्या, सो दॅट इतरांना डिस्टर्ब होणार नाही. टेक द ऑपॉर्च्युनिटी. ओके, लक्षात घ्या. आता आपण काय करू. बर, थीम काय या टेन्सचा थीम आहे, कर्त्याने डायजेस्ट काम केले. हा थीम आहे, कर्त्याने डायजेस्ट काम केले. या थीमची वाक्य आपण शिकतोय आणि याला फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्म रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. बर, आता पुढचं वाक्य आहे का. आपल्याला वाक्याचा क्वेश्चन बनवताना आणि वाक्य निगेटिव्ह बनवताना, वाक्याचा क्वेश्चन बनवताना आणि वाक्य निगेटिव्ह बनवताना काय लागतं, हेल्पिंग वर्ब लागतं. आणि हेल्पिंग वर्ब हे या वाक्यात दिसत नाहीये. कसं काय, सब्जेक्ट नंतर मेन वर्बचा सेकंड फॉर्म डायरेक्ट दिसतो आलेला. म्हणजे इथं सब्जेक्ट नावाचा, सब्जेक्टच्या प्रकारचा, सब्जेक्टच्या फॉर्म मध्ये अंतरपाठ आलेला नाहीये. बरोबर. सॉरी कायच्या हेल्पिंग वर्बच्या फॉर्म मध्ये अंतरपाठ आलेला नाहीये. सब्जेक्ट आणि मेन वर्ब डायरेक्ट एक दुसऱ्याच्या समोरासमोर आलेले आहेत. अशा वेळेला वाक्याचा क्वेश्चन बनवताना किंवा वाक्याचं नकारात्मक वाक्य बनवताना आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज लागते. बरं, निगेटिव्ह कसं बनवायचं, तर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला नॉट लिहायचं असतं. बघा लक्षात घ्या. वाक्य निगेटिव्ह कसं बनवायचं, वाक्यातील हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लिहिलं की वाक्य निगेटिव्ह बनतं. परंतु वाक्यात जर हेल्पिंग वर्बच नसेल असे 2 प्रसंग अख्ख्या इंग्लिशमध्ये येतात. ते आहे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट. सध्याचा प्रसंग हा सिंपल पास्टचा आहे. इथं देखील सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग वर्ब नाही, म्हणून डिड हे हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि हेल्पिंग वर्ब घेतल्यानंतर मग आपल्याला नॉट लिहिण्यास परवानगी आहे. जोपर्यंत वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही तोपर्यंत आपल्याला नॉट लिहिता येत नाही, एखाद दुसरं एक्सेप्शन सोडलं तर. मग यासाठी काय वापरायचं, आपल्याला पास्ट असल्यामुळं डिड वापरायचं कुठं, सब्जेक्टच्या नंतर, आणि मग वाक्य निगेटिव्ह बनवायचं. आता निगेटिव्ह बनवण्यासाठी वाक्यात जर डिड आलं म्हणजे हेल्पिंग वर्ब आलं तर आपल्याला त्याचा क्वेश्चन नक्कीच बनवता येईल त्या हेल्पिंग वर्बचा उपयोग करून. इथपर्यंत या गोष्टी सगळ्यांना क्लिअर ऐकायला आल्या का, समजल्या का, ते पुढे समजेल एक्झाम्पल घेतल्यावर. इथपर्यंत सगळ्यांनी ऐकलं का. नवीनवाले बोला. येस सर. ओके, लक्षात घ्या. चला सर, कोणतरी यांची अटेंडन्स मार्क करत जा. अटेंडन्स चला, म्हणजे स्क्रीनशॉट घेत जा. एक दिवस आपण लिहून टाकू किंवा मला पाठवा. आय विल राईट देअर अटेंडन्स. चला, कर्त्याने बघू कोण पाठवते मला, किंवा ग्रुपला पाठवा, काय अडचण आहे. हा सांगा रे, मला एक वाक्य सांगा. कर्त्याने डायजेस्ट काम केलं असं एक वाक्य सांगा. लक्षात घ्या, भलेही माझा अर्धाच सेट बनवून होऊ द्या, फरक पडत नाही. मी कधीही कोणताही टॉपिक शिकवताना गडबड करणारच नाही, अपेक्षाच करू नका. ठीक आहे. मी शिकवताना अक्षरशः झोप लागावी एवढं मी स्लो शिकवत आहे. बिकॉज मला कल्पना आहे की माझ्या समोर 4थीचे विद्यार्थी पण बसलेले आहेत आणि माझ्या समोर मॅनेजर्स, सिनियर मॅनेजर्स पण बसलेले आहेत, याची मला जाणीव आहे. मात्र तुम्हाला एकदा आठवण करून देतो की आपण सगळे हे इंग्लिश जर शिकतोय तर सगळे लोक आपण
नर्सरी किंवा LKG मध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. तुम्ही वयानं मोठे असा, शिक्षणानं मोठे असा, शिक्षणानं मोठा कोणी नसतो. जो जास्त शिकलेला असतो तो जास्त बेसिक शिकण्याची आशा बाळगतो, तुमच्या माहिती. जो कमी शिकलेला असतो तो फडफड फडफड करतो, तो म्हणतो मला काय गरज नाही. लक्षात घ्या, शिक्षित आणि अशिक्षित लोकांची वैशिष्ट्ये. अशिक्षित हा खऱ्या अर्थानं शिक्षित असतो, कारण त्याला शिक्षणाची आवड असते. आणि जो अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला असतो तो म्हणतो मला शिक्षणाची गरज नाही, आय एम परफेक्ट. समजलं? हे ओळखण्याचे हे लक्षण आहेत शिक्षित आणि अशिक्षित मध्ये. मुद्दाम सांगतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला समजावं आपल्या समोर कोण बसलेला आहे कधी, भविष्यात जर कधी गरज पडली तर. बरोबर आहे का नाही? चला, कर्त्याने त्याचे काम केले अशा प्रकारचं मला एक वाक्य सांगा, त्याचं आपण निगेटिव्ह सेट बनवू. निगेटिव्ह सेट म्हणजे काय? निगेटिव्ह मध्ये सिंपल सेंटेन्स, त्याचा वर्बल क्वेश्चन आणि त्याचा WH क्वेश्चन. चला सांगा, नवीन विद्यार्थी कोणी सांगा मला. नवीन विद्यार्थी, बोला. सरांनी नोटबुक चेक केले. सरांनी नोटबुक चेक केले. व्हेरी गुड सेंटेन्स. बघा वाक्य लिहितो मी इथं, सरांनी नोटबुक चेक केले. वाक्य आहे पॉझिटिव्ह मध्ये, वाक्य आहे सरांनी नोटबुक चेक केले. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, कोणतंही निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह वाक्य अति आवश्यक आहे. पॉझिटिव्हचं पहिलं एक नंबरचं वाक्य बनवल्याशिवाय आपल्याला निगेटिव्ह मध्ये जाता येत नाही, हे नक्की लक्षात ठेवा. त्याच्यामुळं पहिलं आज आपल्याला सेट बनवायचा आहे निगेटिव्हचा. मात्र अगोदर आपण पॉझिटिव्ह वाक्य बनवायचं, नंतरच आपण निगेटिव्ह त्याच्या सहाय्यानं बनवू शकतो. सरांनी नोटबुक चेक केले. बघा सब्जेक्ट, जो चेक करणार आहे तो सब्जेक्ट आहे. कोण चेक करताय? तर सर आहे. सब्जेक्ट काय आलं? सर. सांगा रे मला नवीन लोक, सर. नवीन लोक सांगा, सगळे मिळून एकत्र सांगू शकता. बोला बोला. सर चेक, चेक करणे मेन वर्ब आहे, मेन वर्ब सेकंड फॉर्म. चेक काय? नोटबुक. सर चेक नोटबुक, फुल स्टॉप. नवीन लोकांना समजलं का? आता आजचा समजलं का माझा विचार? हा जो क्वेश्चन आहे हा चुकीचा आहे, कारण का हे ऑलरेडी आपण आपलं सगळ्यांचं झालेलं आहे. तरी पण विचारतो मी. हा माझा वेडेपणा आहे. सांगा मला, हे समजलं का सगळ्यांना? येस और नो? येस सर. येस सर. ओके. येस सर. आता बघा, आता याला मी लॉक करतो का? कारण आपल्याला आज काय करायचंय? वाक्य निगेटिव्ह बनवायचंय. म्हणून याचं काम इथपर्यंतच आहे. एकदा वाक्य फायनल झालं की त्याला आपल्याला खाली घ्यायचं आणि त्याचं निगेटिव्ह बनवायचं. आता आपण निगेटिव्ह मध्ये एंट्री करू. निगेटिव्ह साठी पॉझिटिव्हच्या पहिल्या वाक्याची गरज आहे, हे विसरून चालणार नाही. आता याचं निगेटिव्ह सांगा मराठीमध्ये मला. सरांनी नोटबुक चेक केले, याचं मला निगेटिव्ह सांगा. निगेटिव्ह सांगा एक नंबर. केले नाही. नवीन मुलं सांगा, नवीन मुलं. सरांनी, नवीन मुलं सांगा, नोटबुक चेक केले नाही. समजा एकाच नोटबुक बद्दल बोलतोय आपण. सरांनी नोटबुक चेक केले नाही. बर, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की वाक्य निगेटिव्ह बनवताना वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट ठेवतात. या सिंपल पास्टच्या वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद नसतं, म्हणून आपण सब्जेक्टच्या नंतर डिड घेतो आणि नंतरच नॉट ठेवतो. मग याचं ऑलरेडी आपल्याकडे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, तेच घ्यायचं आणि याच्यामध्ये डिड नॉट लिहायचं. कुठं? सब्जेक्ट नंतर. सांगा मग मला नवीन मुलं. सर डिड नॉट. आणि वाक्यात डिड आल्यानंतर काय करायचं? डिड मध्ये भूतकाळ गेलेला आहे, म्हणून याचं राहिलेलं हेल्पिंग वर्बचं मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म इथं लिहायचं. सर डिड नॉट काय होईल? चेकचं काय होईल? चेक. सर डिड नॉट चेक नोटबुक. सर डिड नॉट चेक नोटबुक. हे कोणाकोणाला समजलं नाही तेवढेच लोकांनी सांगा. समजलंय? लक्षात घ्या, सिंपल पास्ट टेन्स मधील वाक्य निगेटिव्ह बनवण्यासाठी
जे काही पॉझिटिव्हचं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये सब्जेक्टच्या नंतर डिड नॉट ठेवून मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म बनवतात. बाकी वाक्य आहे तसं पुढं लिहितात. पुन्हा पुन्हा ऐका आणि ऐकून नाही समजलं तर हे जे मी बोललोय हे लिहून घरात लावा. ठीक आहे. आपलं लेक्चर रेकॉर्ड होत आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय मी. चला. सर डिड नॉट चेक नोटबुक. पुन्हा एकदा सांगू. सिंपल पास्ट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह करताना आणि पॉझिटिव्हच निगेटिव्ह करायचं बरं का. इथं फोड करण्या इथं आपला फॉर्म्युला वापरायची गरज नाही. फॉर्म्युला इथंच वापरायचा आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करायचं. कसं? सिंपल पास्ट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स करताना सब्जेक्टच्या नंतर डिड नॉट वापरायचं. मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म लिहायचा आणि राहिलेला भाग वाक्याचा त्याच्या पुढे लिहून फुल स्टॉप द्यायचा. टू मेक negative sentence in simple past tense, you have to add did not after subject and after that write main verb in the first form and repeat the remaining part of the sentence as it is and your negative sentence will be ready. सगळ्यांना समजलं का नाही? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके ओके. दुसरी गोष्ट Sir. अख्ख्या इंग्लिशमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स नेहमी दोन प्रकारे लिहायचं. एकदा हेल्पिंग वर्ब आणि नॉट वेगवेगळं आणि एकदा हेल्पिंग वर्ब आणि नॉट एकत्र. माझं मुद्दाम आवाहन आहे, ज्यांचे पालक टीचर्स असतील त्यांनी अवश्य लेक्चर्स अटेंड करावे. नसतील त्यांनी तर करावे. मात्र घरात जर पॅरेंट्स असतील तर आजी आजोबांनी करावे आणि तेही नसतील तर शेजारी कोणी रिकाम असेल तर त्यांना बोलवावं व त्यांच्या शेजारी एका समजदार व्यक्तीला बसवावं, जेणेकरून दे विल बी एबल टू अंडरस्टँड की एवढ्या सावकाश पद्धतीने शिकवलं जाते किंवा तरी पण मुलांना जर समजत नसेल तर ते हे करापाटा मारतील मागून आहे ना, किंवा ते मग मुलाला अभ्यासाच्या वेळेस मदत करू शकतात. वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. चला दुसऱ्या पद्धतीने बघूया आपण. सांगा, नवीन लोक सांगण्याचा प्रयत्न करा. डिड नॉटचं काय लिहिता येईल आपल्याला? डिडंट. सर नाव सांगण्याची गरज नाही, सांगा मला. सर डिडंट काय? चेक नोटबुक. सर डिडंट चेक नोटबुक. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे का? Yes, sir. जर इथपर्यंत क्लिअर असेल तर मग इथून पुढे खूप मजा आहे. आता काहीच नाही. एवढं शिकले तर तुम्हाला निगेटिव्ह सेट समजला असं समजा. आता बघा, वर्बल क्वेश्चन बनवायचा. आपला काय बनवायचा आहे सगळ्यांना माहिती. वर्बल क्वेश्चन कसा बनवायचा? वाक्याच्या शेवटी हा. चला. सर डिडंट चेक नोटबुक. चला पुढं याचा वर्बल क्वेश्चन कसा तयार होईल सांगा. सांगा. शेवटी का ठेवायचं सरांनी? हा. सरांनी नोटबुक चेक केले नाही का? नोटबुक चेक चेक केली का? केले नाही का? का? सरांनी नोटबुक चेक केले नाही का? एक मिनिट हा.
चला, सरांनी नोटबुक गोरे सर येतील, लक्षात घ्या. सरांनी नोटबुक चेक केलं नाही का? चला, बरं कसं करायचं रे बाबा? आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय, कोणत्याही इंग्लिशच्या वाक्याचा वर्बल क्वेश्चन करताना वाक्यातील हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला ठेवायचं व त्याचा वर्बल क्वेश्चन तयार होतो. बरोबर आहे की नाही? आता निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी आपल्याला ऑलरेडी इथं हेल्पिंग वर्ब घ्यावं लागलेलं आहे, त्याच्यामुळं चिंता इल्ले, काहीच टेन्शन नाही. बरोबर. काय करायचं मग आता? या वर्बल हेल्पिंग वर्बला म्हणायचं तू इकडं जा आणि मला वर्बल क्वेश्चन बनवू दे. समजतंय का इथपर्यंत? समजतंय का? येस ऑर नो? येस सर. वाक्यामध्ये वाक्य पॉझिटिव्हचं निगेटिव्ह बनवण्यासाठी आपण ऑलरेडी वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बला आमंत्रित केलेला आहे आणि हेल्पिंग वर्ब त्याच्या खुर्चीवर बसलेला आहे. आता त्याला म्हणायचं बाबा रे, तुझ्या पाया पडतो, तुला माझी नम्र विनंती आहे की तू उठून काय कर, पहिल्या स्थानावर बस, म्हणजे या वाक्याचा वर्बल क्वेश्चन तयार होईल. कोणत्या अर्थात तयार होईल? तर या अर्थात तयार होईल, या अर्थाचा. सपोज आपण हेल्पिंग वर्बला चेअर टाकलेली आहे, त्याला म्हणायचं चेअर सहित उठून तू पहिल्या स्थानावर जा. हेल्पिंग वर्ब जर पहिल्या स्थानावर गेलं तर त्या वाक्याचा या अर्थाचा क्वेश्चन तयार होतो. बघा कसा? बघा, या हेल्पिंग वर्बला उठून लावू, मार्क केला, त्याला बाण दाखवलाय, इकडे जा म्हणून. त्याप्रमाणे जर ते गेलं तर काय होतं बघा, डेड. फक्त डेडला घेऊन जायचा. डेडचा आणि नॉटचं इथं लग्न झालेलं नाही, दोघांनी एकत्र फिरायचं नसतं. बघा आता हे यांचं लग्न झालेलं आहे बघा, यांना एकत्र फिरायला लावू. फक्त डेडला म्हणायचं तू तुझं जा, याला काय घेऊन जाऊ नको. मग डेड. सर, सरचं येस आता स्मॉल झालं बघा, डेड सर, कारण का येस इथं कॅपिटल लेटर काय होतं? बिकॉज ते फर्स्ट लेटर ऑफ द सेंटेन्स होतं. मग डेड सर, बाकी आहे तसं रिपीट करायचं. नॉट चेक नोटबुक. पुन्हा एकदा बघा, मी बोललो तेच घडलं का? बघा, माईक बंद करा रे, रेकॉर्डिंग चालू आहे. तुमच्या घरातील विनाकारण गोंधळ ऐकू येतं किंवा फुसफुस ऐकू येत आहे. माईक बंद करा. स्वरा, कशाला माईक ओपन करते 50 वेळेस? ओपन करायचं, बंद पण करायचा. कसा बंद करायचा सांगतो थोड्या वेळ. चला, डीड सर नॉट चेक नोटबुक. काय केलं आपण? वाक्यातील डीड सुरुवातीला ठेवलं, बाकी सगळं बघा रिपीट केलंय. डीड इकडे ठेवलं इथं, आणि सर नॉट चेक नोटबुक. आपण आहे तसं आहे त्या सिक्वेन्स मध्ये काहीही बदल न करता रिपीट केलं. आपला वर्बल क्वेश्चन या अर्थाचा तयार झाला. सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? Yes. ओके. आता बघा, मी आता बोललो तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स नेहमी दोन प्रकारे. आता तुम्हाला समजेल हे आणि हे आपण दोन्ही एकत्र का घेतलं, कारण का इथं त्यात जास्त बदल वाटत नाही. मात्र ज्यावेळेस त्याचा आपण वर्बल क्वेश्चन बनवतो त्यावेळेस बदल कसा निर्माण होतो बघा. आता आपण हे डिडंट सुरुवातीला घेऊ. सांगा मग, नवीन मुलं सांगा. डिडंट सर नॉट चेक नोटबुक. कोण म्हणलं रे नॉट? लक्षात घ्या, काहीच डोकं लावायचं नाही. डिडंट तिकडे घ्यायचं आणि सर चेक नोटबुक असंच्या असं त्याच सिक्वेन्सनं त्याच प्रमाणात ठेवायचं. या अर्थाचा क्वेश्चन तयार होतो. याचा अर्थ निगेटिव्ह सेंटेन्स या अर्थाचं या दोन प्रकारे आपल्याला बोलता येतं, सांगता येतं, लिहिता येतं. गोरे सर आले का? आता फोन केलेला गोरे सर आले का? शेवटी 15 नंबर असलेले आले का? गोरे सर हो द्या मला. गोरे सर आले का? त्यांचा मुलगा 6th स्टँडर्डला आहे. नाही आले. मुलगी सर त्यांची. काय असेल ते? आलो सर. येस सर. व्हेरी गुड. आंतरगाव 85. ओके. शेवटी 85 नंबर आहे का? गुड. ठीक. हो ठीक. लक्ष द्या सर. आंतरगाव 85 नंबर. ओके ठीक आहे. काल उद्यापासून नाव लिहित जा, काय अडचण नाही. चला लक्ष द्या इकडं. समजलं का सगळ्यांना? सगळ्यांना समजलं का इथपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? येस सर. बर. Yes, sir. आता जर तुम्हाला आता ओके, बस लाईन लावून बोलू नका. चला,
जर तुम्हाला आता वर्बल क्वेश्चन समजलेला असेल तर काय करायचं आता WH क्वेश्चन बनवायचा आणि WH क्वेश्चन बनवायचा याची तुम्हाला माहिती आहे नसेल तरी आता सांगतो कोणताही WH क्वेश्चन बनवताना वाक्याच्या सुरुवातीला WH शब्द लिहून त्या वाक्यामध्ये जो WH शब्द क्वेश्चन मध्ये जो शब्द आलेला आहे WH च्या अर्थाचा तो WH शब्द वाक्याच्या सुरुवातीला लिहायचा आणि त्यानंतर त्याच वाक्याचा वर्बल क्वेश्चन आहे तसा रिपीट करायचा अनावश्यक शब्द टाळून. चला सांगा मला याचा सार्थक एखादा WH शब्द सांग WH क्वेश्चन सांगा मला सांगा. व्हेरी गुड. सरांनी नोटबुक का चेक केले नाही. सरांनी नोटबुक का चेक केले नाही. बर आता लक्ष द्या इकडं का अगोदर का ठीक आहे का अगोदर का बरं WH शब्द अगोदर लिहायचा आपलं ठरलेलं आहे म्हणून WH शब्द आपण अगोदर लिहिला का म्हणजे वाय आणि याच्यानंतर काय ठरलंय आपलं याला स्टार करायचा वर्बल क्वेश्चनला आणि हाच वर्बल क्वेश्चन असाच्या असा रिपीट करायचा आपला WH क्वेश्चन या अर्थाचा तयार मिळतो आपल्याला. सांगा वाय बघा बोट ठेवून लिहायचं डिड बोला Why did sir not check नवीन मुलं बोला जुन्या मुलांचा आवाज येतो मला. नॉट चेक नोटबुक. नवीन मुलं जुन्या मुलांना तर येतच आहे बघा लक्षात घ्या नवीन मुलं लक्षात घ्या जुन्या मुलांना येतंय याचा अर्थ तुम्हालाही येणार आहे तुम्ही फक्त लक्ष देऊन सांगण्याचा प्रयत्न करा. हा दुसऱ्या पद्धतीनं कमॉन वाय दुसऱ्या पद्धतीनं दुसरा वर्बल क्वेश्चन हा वाय डिड सर कमॉन सांगा नवीन मुलं चेक हेच सांगायचं आपल्या खाली नोटबुक वाय डिड सर चेक नोटबुक. आता हे बघा हे जे डिडंट तुम्ही म्हणता याचा उच्चार कसा करायचा तुम्हाला सांगतो. हे काय आहे याचा उच्चार असा करायचा डिंट. काय उच्चार करायचा इथून पुढं डिंट असा उच्चार करायचा. सो वाय डिंट सर चेक होमवर्क. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का येस ऑर नो. चला पुढे जाऊ आपण. समजा आपल्याला लिहायचंय सांगा रे आणखीन काय WH शब्द बनू शकतो WH क्वेश्चन बनू शकतो सांगा मिनिंगफुल WH क्वेश्चन सांगा मला बोला. नोटबुक केव्हा चेक केल्या नाही. ओके कोणत्या दिवशी बनवू आपण केव्हा ज्यावेळी आपण म्हणून कोणत्या दिवशी कोणत्या सरांनी नोटबुक चेक केले नाही केव्हा त्यानं सांगितलं केव्हा चेक केलं नाही त्याला आपण लिहू कोणत्या दिवशी चेक केलं नाही. सरांनी कोणत्या दिवशी नोटबुक चेक केलं नाही. बर आता हे पालकांना जवळ बोलवाले सगळे लोक हे वाक्य घेऊ आणि पालकांना हे खूप अति महत्वाचे मला काय स्पष्टीकरण द्यायचे आहे. पालकांना आजी आजोबांना कोण असेल त्यांना जवळ बोलवण्याचा प्रयत्न करा. मोबाईल सोडून जाऊ नका बोलवायला फक्त आवाज द्या आणि इकडे लक्ष द्या. चला कोणत्या सरांनी WH शब्द काय आहे कोणत्या सरांनी नी सायलेंट असतं कोणते सर हा WH शब्द असतो. इथं काय आहे कोणत्या दिवशी WH शब्द टीचर्सला माझी विनंती आहे सगळ्या मुलांकडून WH शब्द पाठ करून घ्यावे. चला कोणत्या सरांनी म्हणजे काय कमॉन विच सर म्हणण्याच्या ऐवजी आपण टीचर म्हणू कमॉन सांगा रे विच टीचर. याच्यानंतर काय ठरलंय आपलं WH शब्द लिहिल्यानंतर काय ठरलंय WH शब्द सुरुवातीला लिहिल्यानंतर त्याच वाक्याचा वर्बल क्वेश्चन रिपीट करावा म्हणजे कोणता वर्बल क्वेश्चनला आपण स्टार करून ठेवलंय जेणेकरून आपल्याला तो रिपीट करण्यासाठी काय होईल फायदा होईल. कॉपी कमॉन सांगा विच टीचर कमॉन डिड नॉट कमॉन चेक नोटबुक.
विच टीचर डिड नॉट चेक नोटबुक. किंवा दुसऱ्या पद्धतीने कमॉन, विच टीचर, दुसऱ्या पद्धतीने लिहा. काय होईल? बोट ठेवून लिहायचंय. डिड, सर ऑलरेडी आलं टीचर मध्ये, राहिलं काय? चेक. आणि जे आहे ते आपण बघा, एक शब्द आपण ड्रॉप केला, सर हा शब्द ड्रॉप केला, कारण हा ऑलरेडी इथं आलेला डब्ल्यू शब्दामध्ये, आणि राहिलेलं काय जे आहे ते आपण त्याच सिक्वेन्सनं तसंच कॉपी केलेलं आहे आणि आपला WH क्वेश्चन तयार झालेला आहे. सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. एक लक्षात आता, सरांनी कोणत्या दिवशी नोटबुक चेक केलं नाही? हे वाक्य कसं लिहायचं? कोणत्या दिवशी आपल्याला सुरुवातीला लिहायचं आणि आफ्टर दॅट स्टार वाला वर्बल क्वेश्चन तसाच्या तसा रिपीट करायचा. सांगा मग कोणत्या दिवशी म्हणजे काय? डब्ल्यू शब्द सगळ्यांना आला पाहिजे. डब्ल्यू शब्द सांगा. व्हेरी गुड. बघा रे, काय लोणांचं पाठ आहे. ऑन विच डे. डब्ल्यू शब्द पाठच असले पाहिजे. नंतर काय? Did. ऑन विच डे नंतर डिड सर नॉट Not. चेक. व्हेरी गुड. Not. नोटबुक. व्हेरी गुड. और इन अदर वे, दुसऱ्या पद्धतीनं दुसरा वाला वर्बल क्वेश्चन लिहू. ऑन विच डे हा Did. WH शब्द आहे. डेन सर Sir, चेक check notebook. नोटबुक. चला, मी एवढं स्लो सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्या बरोबर लिहायला पाहिजे होतं. काही मुलांनी जर माझ्या बरोबर लिहिलं नाही तर त्यांनी आता लिहून घ्या, आणि हे लिहित असताना पालकांनी माझ्याकडे कान ठेवलं तर बरं होईल. टीचर्स, कवाळे सर, गोरे सर, राजबारे मॅडम, शेवणे मॅडम, अंधारे सर, आहात Yes, sir. तुम्ही? येस सर. बर. काही पालकांचे लिहा रे तुम्ही, लोकांनी, मुलांनी लिहा. काही पालकांचे मला फोन यायला लागले की सर म्हणले आता शाळा सुरू होऊन 8 दिवस झाले, मुलांना बुक्स नाहीत, मुलांना युनिफॉर्म नाही, पुस्तकाचं एक पानही पलटलं गेलं नाही. हे कोणत्या प्रकारचं मॅनेजमेंट आहे? खूप स्वच्छ प्रश्न पालकांनी विचारलेला आहे. मला अशा पालकांना आदरपूर्वक नमस्कार करावा असं वाटतो पहिला, कारण आपण सावध आहात ही जाणीव होते या प्रश्नाने. पालकांनी कोणी नाही बोलत चालेल, कारण का हा ज्या पालकांनी विचारला त्या पालकांना उत्तर नसून हे सगळ्याच पालकांच्या प्रातिनिधिक स्वरूपात हा प्रश्न आलेला आहे असं समजून याचं व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. उत्तर म्हणण्यापेक्षा एक्झॅक्टली मी स्पष्टीकरण देतो आहे. बर सर, आपल्या भारतामध्ये पुस्तक देतात, पुस्तक पलटतात, सिलेबस पूर्ण केला जातो, मात्र जे आपलं अंतिम ध्येय आहे विद्यार्थ्याला काहीतरी येण्याचं आणि विद्यार्थी सुसंस्कृत बनवण्याचं, हे ध्येय मात्र कुठतरी मागं पडताना आपण पाहतो. तर आता काय ठरलेलं आहे की 15 जून ते 15 जुलै पर्यंत सर्व मुलांच्या बेसिक गोष्टी आपल्याला परफेक्ट करायच्या. तर बेसिक गोष्टीमध्ये काय काय येतं? जर मॅथ्सचा विचार केला तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल आणि तुमचा डिव्हिजन असेल. या गोष्टी कॉन्सेप्च्युअली क्लिअर झाल्या पाहिजेत. सार्थक नागरगोजे, व्हेरी गुड, कम, यू आर वेलकम. तर कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर करायचं आपल्याला. काय होतं, माझ्याकडे इंजिनिअरिंग झाल्यानंतर मुलं येतात शिकायला आणि मी बघतो त्यांच्या लहान लहान बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झालेले नसतात. मग बेसिक कॉन्सेप्ट मध्ये काय येतं? समजा मुलाला रीडिंग पण येत नाही, मग ज्यांना येतं त्यांचं काय? लक्षात घ्या, आपल्याच या बॅचमध्ये तुमच्या समोर काही इंजिनियर्स देखील बसलेले आहेत आणि काही चौथीची मुलं देखील बसलेले आहेत. ते सगळे शिकतात कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं बेस हा खूप गरजेचा आहे. तुमच्या समोरच बसलेले आहेत, याच बॅचमध्ये आहेत, आपल्या ऑनलाईनला आहेत, काही ऑफलाईनला आहेत, काही ऑनलाईनला आहेत. मग हा एक क्वेश्चन शिक्षकांचा पुन्हा एकदा दुरुस्त झाला या ठिकाणी. तर क्लासरूम मध्ये काय मुलांना येत आहे आणि काय मुलांना येत नाही, मग कसं करायचं? तर हा उत्तम नमुना आहे आपल्या शिक्षकांसाठी. हे सूचना मला वाटतं सफिशियंट ठरेल. पालकांसाठी, तर सगळ्या पालकांनी प्लीज ऐकून घ्या की 15 जून ते 15 जुलै सध्या टाइम एक्सटेंड होऊ शकतो. तर या मुलांचं बेसिक्स
कम्प्लीट परफेक्ट होणं खूप गरजेचं आहे. बेसिक्स मध्ये इंग्लिशचा विचार केला तर काय येतं, तर यांचे हेल्पिंग वर्क प्रॉपर झाले पाहिजे. मेन वर्कचे 5 फॉर्म्स त्यांना पाठ झाले पाहिजे. WH शब्द कमीत कमी 60 ते 70 आहेत, हे सगळे परफेक्ट पाठ असले पाहिजे. आणि मला एकही शिक्षक दाखवा त्याच्यावर बसतो मी, ऑनलाईन ऑफलाईन कसंही बसतो, त्यांच्या घरी जातो आणि त्यांना मी गिफ्ट देतो. त्यांनी फक्त सगळे WH शब्द जेवढे आहेत तेवढे सांगावे. जेव्हा आपला 4थीचा किंवा 5वीचा पाल्य WH शब्द पाठ करतो तेव्हा त्याच्यासमोर कोणताही शिक्षक इंग्लिशचा बसवा, तो त्या शिक्षकाला नक्कीच हरवेल. अर्थात बेसिक्स इज व्हेरी मच पॉवरफुल. पालकांनी लक्ष द्या. आणि जर आपण ते बुक आणलं, बुक कम्प्लिशनची किंवा सिलेबस कम्प्लिशनची जर आपण स्पर्धा केली तर डोक्यात किती गोष्टी राहतात याचा आपला स्वतःहून अनुभव आहे. मला माझा अनुभव आहे, तुम्हाला तुमचा अनुभव असेलच. कारण आपल्याला कोणत्या टॉपिक ते बुक पण आठवत नाही कोणता सब्जेक्ट होता, कोणत्या सब्जेक्टला कोणते टीचर होते हे पण आठवत नाही. ते आतलं तर सोडूनच द्या. किंवा आपल्याला फर्स्ट टॉपिक कोणता होता, सेकंड टॉपिक कोणता होता हे 1 वर्षानंतर विद्यार्थ्याला आठवत नाही. तात्पर्य त्या संकल्पना तेवढ्या क्लिअर झालेल्या नसतात. असा आपला अनुभव आहे. म्हणून पहिला 1.5 महिना हे बेसिक्स शिकवलं जाईल. तुमच्या पाल्याला विचारा की त्याचे पाढे किती आहेत, टेबल किती आहेत. 30 पर्यंत नाही तर करावंच लागणार ना. तुमचा पाल्य जर पाहुण्यांना आल्याला पाणी देत नसेल तर त्यांना शिकवणार कोण? पालकांना टाइम नाही शिकवायला. आलेल्या पाहुण्यांना कसं बोलावं? जे आपल्या परिपाठामध्ये दररोज प्रार्थना होतात त्यांचे अर्थ काय, राष्ट्रगीत गायले जातं त्याचा अर्थ काय, प्रतिज्ञा म्हटली जाते त्याचा अर्थ काय, कोणालाच माहित नाही. मग हे शैक्षणिक मूल्य कधी शिकवायचे मुलांना? तर त्यासाठी हा पहिला महिना राखीव ठेवलेला आहे, ज्या ठिकाणी आपण फाउंडेशन परफेक्ट करतोय मुलांचं. तर हे शैक्षणिक बाबतीत झालं. मॅथ्स मध्ये सर अंधारे सर, मी बोलण्यापेक्षा अंधारे सरांना मुद्दाम विचारतो मी. तर आपलं काल काय ठरलं मीटिंग मध्ये, शैक्षणिक मीटिंग मध्ये, की टेबल कितीपर्यंत झाले पाहिजे तर सांगाल का प्लीज? 40 पर्यंत. 40 पर्यंत टेबल झाले पाहिजे, हा आपला मनोदय आहे. आणि 1 महिन्यामध्ये हे टार्गेट पूर्ण होईल. आणि त्याच्यामध्ये नुसतं टेबल पाठ नाही करायचे तर मुलांना त्या नंबर्स मध्ये खेळता आले पाहिजे, असा आपला मनोदय आहे. समजलं? तात्पर्य जर मुलांचं फंडामेंटल्स क्लिअर असेल, पुन्हा सांगतो, काही मुलांना येत आहे त्यांचं परफेक्शनला जातील ते, आणि काही मुलांना येत नाही त्यांना येईल. म्हणजे सगळ्यांना आपला एका स्तरावर आणण्याचा आहे एक प्रयत्न आहे. दुसरा प्रयत्न आहे की सगळेजण परफेक्ट बनावेत. आणि फाउंडेशन फंडामेंटल जर पूर्ण नसतील तर उद्या मुलं कॉम्पिटिटिव्ह, ज्यावेळेस मुलं ग्रॅज्युएशन करतात, ग्रॅज्युएशन नंतर त्यांना MPSC करायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्वतः असाल किंवा तुमच्या घरामध्ये आसपास कोणतरी विद्यार्थी असेल त्यावेळेस तो पाढेपाठ करतोय. मग हे जर आपण स्कूल लेवलला करून घेतलं तर काय बिघडेल? बरं, सिलेबस कम्प्लीट करून असा आपण कोणता तीर मारणार आहे? तात्पर्य सिलेबस कम्प्लीट तर होणारच आहे, मात्र फक्त सिलेबसच्या मागे लागूनच काहीच साध्य होत नाही. धो पडलेला पाऊस कधीच जमिनीत जास्त मुरत नसतो. या गोष्टी पालकांनी प्लीज लक्षात घ्याव्यात. आणि तरीही काही अडचण असेल तर मला एकदम व्यवस्थित फोन करा. प्रत्येक गोष्टीचं शंकेचं निरसन केलं जाईल. फक्त तुमचा प्रश्नाला उत्तर करून, नाही तर ते ऍक्च्युअली गरजेचं काय आहे याच्याविषयी सगळ्या गोष्टींचा उहापोह या ठिकाणी केला जाईल. ठीक आहे? असं असेल. आणखी जे काय पालक समोर असतील त्यांना काही प्रश्न असेल तर समोर विचारावा, त्याचं उत्तर देण्याचा मी जरूर प्रयत्न करेल. पालक कोणी असेल तर प्लीज विचारा. ओके, आणखीन एक अनुत्तरित प्रश्न आहे की सर युनिफॉर्मचं काय? लक्षात घ्या, युनिफॉर्मचं काय असतं. आणखीन नंबर डिसाईड व्हायचा आहे. जे ऑलरेडी आहेत त्यांच्याकडे युनिफॉर्म्स आहेत, जे नाहीत नंबर डिसाईड व्हायचा आहे, ऍडमिशन चालू आहेत, त्याच्यामुळं इट इज गेटिंग क्वाईट डिफिकल्ट. तरी पण याच्याविषयी विस्तृत तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मेसेज टाकायला होतो की युनिफॉर्म कधीपर्यंत मिळेल. हा दुसरा युनिफॉर्मचा विषय झाला. टीचर्स तुम्हालाही आणि पालकांनाही काय विचारायचं असेल तर विचारू शकता. टीचर्स पालकांच्या वतीने विचारू शकता, कारण काही टीचर्स पालक पण आहेत. येस, काही पालकांना प्रश्न आहे का इथं? बरं, तुमचा प्रश्न येण्याच्या अगोदर मुद्दाम सांगतो, उच्च शिक्षित लोक आपल्या समोरच बसलेले आहेत, त्यांनाही माहिती आहे की या बेसिक गोष्टी जर योग्य वेळेला क्लिअर नाही केल्या तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर देखील आपल्याला ह्या गोष्टी येतच नाही. म्हणून पहिला महिना हा बेसिक्स क्लिअर करण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. हा पालकांना मेसेज आहे. आणि हे लेक्चर रेकॉर्ड होत आहे, लेक्चर देखील ग्रुपवर टाकलं जाईल. येस, पालकांचा काही प्रश्न आहे का प्लीज मला विचारा. तर तुम्हाला सार्वजनिक पद्धतीने या पद्धतीने विचारायचं असेल तर मला कॉल करून विचारू शकता. माझा नंबर सगळ्यांकडे असेलच, नसेल तरी मी या ठिकाणी देतोय.
7057359359 7057 सोपा नंबर आहे 359359 1757च्या अनुसार 7057 आहे नंतर 359359 असे नंबर आहेत सोपा नंबर आहे नंबर मी डिस्प्ले केलेला आहे पालकांना काही प्रश्न आहे का नसेल तर पुढे तुम्ही पालकांना काही क्वेश्चन आहे का या व्यासपीठावर पालकांना काही क्वेश्चन आहे का सिलेबसच्या हॅलो. विषयी हा बोला हॅलो. हा सर कारण हा, बोला ना. मिसाळ कोण बोलताय मिसाळ मिसाळ आर्यनचे पप्पा आर्यन अंकिताचे पप्पा बोल. हा बोला बोला सर बोला हा सर एका क्लासमध्ये किती विद्यार्थी म्हणजे आपल्या विद्यार्थी एका क्लासमध्ये होणार ऐका 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 सर इथला विषय आता फक्त सिलेबसचा आहे त्याच्याविषयी माहिती तुम्हाला योग्य ठिकाणी मिळेल बिकॉज आता फक्त सिलेबस विषयी बोललो त्याच्याविषयीच बोला आता सध्या बिकॉज आपल्याला क्लासमध्ये आहोत आपण लेक्चर चालू आहे असं आहे का ठीक आहे त्याच्यावर फक्त सिलेबसचा बाकी बोलू आपण काय अडचण नाही तुम्हाला फोन करून बोलण्यात येईल किंवा योग्य त्या शिक्षकाच्याकडून तुम्हाला कॉल येईल हा ते करू आपण परंतु परंतु मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे मॅक्झिमम 40 ठेवण्याचा आपला प्लॅन आहे जास्त झाले तर त्याची डिव्हिजन केली जाईल त्याबद्दल विस्तृत तुम्हाला सगळ्या काही गोष्टींचं निराकरण तुम्हाला कॉलवर करण्यात येईल किंवा स्कूलमध्ये गेलं तर तुम्हाला त्याप्रमाणे एकदम समाधानकारक उत्तर मिळेल मिळेल म्हणण्यापेक्षा बघायला मिळेल सगळे रिझल्ट ऑलराईट चला सिलेबस विषयी कोणाची काही शंका असेल तर मला सांगा तुमचे प्रश्न अतिशय स्तुत्य आहेत प्रश्न विचारून कोणीही डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत नाही काहीच नाही एकदम स्वच्छ क्वेश्चन्स आहेत कारण का आपल्याला तुमचा पाल्य निर्माण करायचा आहे आणि आम्हाला आमचा विद्यार्थी निर्माण करायचा आहे आमचा विद्यार्थी आणि तुमचा पाल्य या दोन्ही गोष्टी एक आहेत आणि यानं राष्ट्राची निर्मिती होणार आहे कारण का जगामध्ये राष्ट्रामध्ये खूप चुकीच्या गोष्टी घडतात जर आपला पाल्य आमचा विद्यार्थी जर सुसंस्कृत झाला तर नक्कीच आपली राष्ट्र निर्मिती होईल आणि आपण एक मजबूत देश म्हणून पुढे येऊ उद्या तुम्ही म्हणलं तुमच्या आपल्या एका शाळेवरून मजबूत देश कसा बनेल ना काही लोक शिकतील एका गोष्टीची कॉपी ज्योत से ज्योत जलाते चलो अशा पद्धतीनं एक व्यक्तीने चांगलं केलं तर दुसरा व्यक्ती बघून का व्हायला सुधारण्याचा प्रयत्न करतो पिढ्या लागतात परंतु कुठंतरी कोणीतरी पायाचा दगड ठेवला पाहिजे पायाभरणी करणं गरजेचं आहे हा एकमेव मनोदय आहे ऑल राईट थँक्यू सो मच पालकांनी खूप लक्षपूर्वक ऐकलं आपले सगळ्यांचे धन्यवाद सादर धन्यवाद ऑल राईट सो ह्या सगळ्या सूचना झाल्यानंतर लेट अस कम बॅक सगळ्यांना समजलं का रे विद्यार्थी स्टुडंट कम ऑन येस सर ओके ऑल राईट चला तर या पद्धतीनं आणखी मला असं वाटतं बरं होमवर्क घ्या आमचा ट्रेनिंगचा टाइम झालेला आहे ऍज पर अवर प्लॅन 8:50 टीचर्स आज ट्रेनिंग आहे का आपलं येस ऑर नो एक्झॅक्टली 20 मिनिट्स आज ट्रेनिंग आहे का टीचर्स यस सर आहे थँक्यू सर थँक्यू सलाम तुम्हाला सलाम आहे ट्रेनिंग आहे वा क्या बात आहे मला आनंद वाटला तुमच्या सहवासात जेवढा जास्त वेळ राहील तेवढा मला भारी वाटतं ओके स्टुडंट समझून घ्या टाइम संपलेला आहे कौन बनेगा करोड़पति के इसी चेयर पर आप दोबारा कल फिर आसनस्थ हो जाओगे फिर हम लोग खेलेंगे कौन बनेगा पढ़ाई से करोड़पति बरोबर चला होमवर्क घ्या HW आहे रिपीट हेच रिपीट किती वेळा करायचं 4 टाइम्स बघा लक्षात घ्या हे रिपीट किती वेळा करायचं 4 टाइम्स आणि अशा प्रकारे सेल्फचे करायचे हा एक सेट आहे नवीन लोकांनी एन फॉर न्यू स्टुडंट ओ फॉर ओल्ड स्टुडंट नवीन लोकांनी सर कवाळे सर किंवा कोणतरी तत्सम सांगा किती नवीन लोकांसाठी किती सेट्स सर 4 सेट्स एक्सलंट माझ्या डोक्यात 4च होतं जुन्या लोकांसाठी 8 सेट्स सर ओके 8 सेट चला ओल्ड लोकांसाठी 8 सेट्स कवाळे सरांना कॉन्फिडन्स आहे की माझे जुने लोक खूप चांगले करू शकतात व्हेरी गुड ओके होमवर्क लिहून घ्या तुम्हाला फोटो पाठवण्यात येईल ऑल राईट वेळ संपलेला आहे शॅल वी हॅव पॉज म्हणा येस सर विल हॅव पॉज म्हणा Yes, sir, we'll have pause. ओके विल हॅव पॉज We'll have pause. ओके बाय बाय टीचर्स प्लीज कम
बाय सर. थँक्यू सर.